एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत। पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। तसं झाल्यास भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणारे ते पहिले शिवसेना खासदार ठरतील। राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार आहेत। तर या निवडणुकीच्या आधी विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत। गावित हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। ठाणे कल्याण हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे पालघर पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपा आग्रही आहे। त्यात येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे सध्या शिंदे गटातील शिवसेनेत आहे। गावित यांना आपल्याकडे घेऊन कमळ चिन्हावर निवडणुकीला उभं केलं जाऊ शकते। राजेंद्र गावित हे सलग 2 टर्म खासदार राहिले आहेत, त्यामुळे यंदा विजयाची हॅट्रिक करण्याची संधी गावितांकडे आहे। 2018 मध्ये चिंतामण वनगा हे भाजपाचे खासदार होते, परंतु आकस्मिक निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली तेव्हा भाजपाने गावित यांना उमेदवारी दिली। तर शिवसेनेनं वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, परंतु राजेंद्र गावित या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते। 2019च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा यांच्यात युती झाली तेव्हा जागा वाटपात ही जागा भाजपाने शिवसेनेला दिली, परंतु त्यावेळी येथील खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देत ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे खासदार बनले होते। आता गावित पुन्हा घर वापसी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना असा राजेंद्र गावित यांचा प्रवास झाला असून कमळ चिन्हावर निवडणूक लढणारे ते पहिलेच खासदार असू शकतात। तर सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे। पालघर मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला जात आहे। पालघरमध्ये भाजपाचा मेळावा आणि सभांचा धडाका सुरू झालाय, त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे पुन्हा भाजपात जाऊन कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची चर्चा रंगू लागली आहे। एकीकडे महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारती कांबळे यांना पालघरमधून तिकीट दिलं आहे, परंतु महायुतीनं विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाहीये। मात्र पालघरचे खासदार राजेंद्र गावित ही निवडणूक भाजपाचे उमेदवार म्हणून लढवणार आहेत। त्यांची घर वापसी जवळजवळ निश्चितच झाली असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे।